कमाल. महालक्ष्मीसाठी आपण वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवतो. बरं, या बर्फीचं वैशिष्ट्य म्हणजे काहीच आणायची गरज नाहीये. अगदी जेमतेम 20-30 रुपयात बनवून तयार होते, पण दिसते कमाल आणि लागते धमाल. आहा, म्हणजे मराठवाड्यात आमच्याकडे ना लग्नामध्ये या प्रकारची बर्फी आवर्जून बनवली जाते. पटकन रेसिपी सुरू करूया. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आहे ना आपण मस्त बर्फीचा प्रकार बघणार आहोत. अतिशय रुचकर लागते ही बर्फी आणि पटकन एक 15 ते 20 मिनिटात बनवून तयार होते. बरं, महालक्ष्मी येतात, महालक्ष्मीसाठी फराळाचे वेगवेगळे जिन्नस आपण बनवत असतो. तर हा आहे ना एक बर्फीचा प्रकार नक्की बनवून बघा. बरं, सगळ्यात आधी आहे ना यामध्ये साहित्य अतिशय महत्त्वाचं आहे. तर साहित्य काय काय घेतलं, जेमतेम आहे ना 3-4 इन्ग्रेडियंट लागतात. 3 इन्ग्रेडियंट बर्फी असं म्हटलं तरी चालेल. तर इथे मी घेतलेला आहे 1.5 कप मैदा. 1.5 कप मैदा असेल तर 1.5 कप साखर, म्हणजे समप्रमाणात घ्यायचं. मैदा नसेल वापरायचं तर काय करायचं हा सगळ्यांचा प्रश्न असाल. मैदा नसेल वापरायचं तर गव्हाचं पीठ वापरा, त्याचीही बर्फी कमाल लागते. सेम मेजरमेंट. अर्धा कप टुटी फ्रुटी आहे, दिसते खूप छान. आणि अर्धा कप साजूक तूप. पाव कप जरी मेजरमेंटचा घेतलेला असला तरी अजून 2दा मी त्यामध्ये ॲड करणार आहे तूप. तर असं हे बेसिक साहित्य आहे. हे सोडून आपल्याला लागणार आहे पाणी. 1.5 कप साखर आहे तर पाऊण कप पाणी लागेल, त्याच्या अर्ध निम्म. आणि त्याच सोबत इसेन्स, कुठलाही तुमच्या आवडीचा. रोज इसेन्स तुम्ही वापरू शकता, केवडा इसेन्स. मी केवडा इसेन्सचे 1-2 थेंब यामध्ये घालणार आहे. पटकन रेसिपी सुरू करूयात. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर कढईमध्ये मैदा घ्यायचा, अर्धा कप तूप घ्यायचं. तूप मी इथे छान विरघळवून घेतलेलं आहे. हे मिसळून घ्यायचं व्यवस्थित. 10 ते 12 मिनिटं हा मैदा आहे ना तुपासोबत भाजून घ्यायचा. या मैद्यावर तूप तरंगेपर्यंत आणि हलकासा मैद्याचा रंग बदलेपर्यंत भाजत राहायचं. एक 5 मिनिटं झाले, हे मैदा मी भाजून घेते आणि तुम्ही बघू शकाल तूप छान जिरलं या मैद्यामध्ये. आता आणखी एक 5 ते 7 मिनिटं लागतील. खूप खरपूस भाजायचं नाही, अगदीच बेसनसारखा रंग बदलायचं नाही याचं. हलकंसं तूप त्यात आता शोषलं गेलं ते तरंगून वर येईपर्यंत भाजायचं. चला, मैदा इथे भाजून झालेला आहे. हे बघा, तूप जे आपण घातलं होतं त्या मैद्यावर तरंगायला सुरुवात झालेली आहे. आता हे कढई थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया. आता साखरेचा पाक तयार करूयात. तर 1.5 कप इथे घ्यायची आहे साखर. यामध्ये पाऊण कप पाणी, म्हणजे 1 कपला थोडंसं कमी पाणी. आता ही साखर मिसळून घ्यायची आणि या साखरेच्या पाण्याला आधी एक उकळी काढून घ्यायची मोठ्या आचेवर. चला, इथे मोठ्या आचेवर एक उकळी काढलेली आहे. साखरही छान विरघळली आहे. आता गॅस कमी करूयात, मध्यम आचेवर मंद आचेवर हा पाक आणखी 5 मिनिटं शिजवूयात आणि मग हा कसा झालाय ते बघूयात. एक 5 मिनिटं पाक छान उकळतोय. आता याची तार चेक करूयात. हे बघा, छान अशी एकसंध तार येते. काढूयात थोडा. पाक चेक करताना ना त्याची कन्सिस्टन्सी हे असं काढलं, हे बघा यावर ठेवलं तरी अशी तार येते. याचा अर्थ आपला पाक तयार आहे. एक तारी पाक आपल्याला करायचा आहे. पण आता मी गॅस बंद करते, नाहीतर काय होतं, पाक कसा झालाय चेक करेपर्यंत इकडचा पाक उकळत राहतो आणि मग तो पुढे जातो. म्हणजे 1 तारीचा 2 तारी काही सेकंदाच्या आत होतो. हा बाजूला काढून घेतलेला पाक आहे ना, हा एक 30-40 सेकंद थंड करून घ्यायचा. आता हा हलकासा थंड झाला की हा घ्यायचा. हे बघा, छान याला तार आलेली आहे. 1 तारी पाक आपण इथे बनवला आहे. गरम गरम असताना तुम्ही जर हे बघाल ना किंवा चेक कराल तर ते पाण्यासारखंच त्याचं दाटसरपणा असतो. त्यामुळे थोडं थंड करायचा. हाताला चटके बसत असताना पाक कधीच त्याची तार चेक नाही करायची. हे बघा, या पाकामध्ये तुमच्या आवडीचा फ्लेवर तुम्ही घालू शकता. आता इथे मी केवडा इसेन्सचे थोडेसे ड्रॉप्स घालते, म्हणजे चव छान लागते त्या बर्फीला किंवा वडीला. मिसळून घेऊयात. मैदा जो आपण भाजून ठेवला आहे हा मैदा घेऊयात. गॅस 2 मिनिटं चालू करून घ्यायचा. मैदा पुन्हा हलकासा गरम करायचा. आता मैदा हलकासा गरम झाला की यामध्ये हा पाक पूर्ण
घालून घ्यायचं. गॅस सुरूच ठेवायचा आहे. मैद्याच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत. आणि हे आता एकजीव आपल्याला पाक आणि मैदा एकजीव करून घ्यायचा. 5 मिनिटं हा मैदा मध्यम आचेवर आपण पुन्हा या पाकामध्ये एकजीव करून घेऊयात. आता हे ना छान मैद्यामध्ये मिश्रण एकजीव करून झालेलं आहे. हे पातळ आहे, आता एकदम पातळसर वाटतंय, पण हे असंच ठेवायचं. तुम्ही जर याचं घट्ट गोळा होईपर्यंत वाट बघितली ना तर ही वडी किंवा बर्फी अशी चिवी होते, छान मौसूत होत नाही. त्यामुळे आता गॅस बंद करायचं. जेमतेम 10 मिनिटात आहे ना याचा घट्ट असा गोळा व्हायला सुरुवात होते. त्यामुळे 10 मिनिटं आपण हे पूर्ण थंड करून घेऊया. चला तर मग इथे बरोबर एक 15 मिनिटं झालेले आहेत. आणि हे बघा, हे मिश्रण एकदम असं दाटसर झालं आहे. आता तुम्हाला जर एक 10 मिनिटं गेले तरी हे मिश्रण असं दाटसर नसेल झालं असं वाटलं तर काय करायचं, तर आणखी एक 5-10 मिनिटं शिजवा गॅस सुरू करून. पाक जरा इकडे तिकडे झालं तर हे होत नाही, पण ही अगदी नो फेल रेसिपी आहे, छान होते. आता या स्टेजला यामध्ये घालूयात आपण टुटी फ्रुटी आणि ही यामध्ये छान मिसळून घेऊयात. चला, आता इथे 5 इंचाचा ट्रे आहे, त्यामध्ये खाली बटर पेपर लावून घेतला आहे. यामध्ये आपण हे बर्फीचं मिश्रण घालूया. आणि हे सगळं मिश्रण आहे ना असं एकसारखं पसरवून घ्यायचं. बर्फी छान असं मिश्रण एकसारखं पसरवून घेतलं की पुन्हा थोडीशी टुटी फ्रुटी घ्यायची, म्हणजे सजावटीसाठी यामध्ये सेट करून घ्यावं, म्हणजे दिसते छान. आणि एक तासभर हे सेट करण्यासाठी ठेवूयात. फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, बाहेरच ठेवायचं. तुम्ही जर महालक्ष्मीसाठी बनवत असाल ना, रात्री झोपायच्या आधी बनवून हा ट्रे असाच ठेवून द्या. सकाळी उठल्यावर याच्या वड्या कट करू शकता. आता एक तासाभराने आपण हे चेक करूया. चला, ही बर्फी छान सेट केलेली आहे. हलकी गरम असतानाच काढून घ्यायची, नाहीतर ते निघायला त्रास होतो. आधी कडा सोडवून घेऊयात सुरीने. कडा छान सोडवून घेतल्या, काढून घेऊयात. बटर पेपर लावला होता त्यामुळे ते निघायला अगदी सोपं झालं बघा. आणि काय सुंदर दिसते, खूप छान सेट पण झाली आहे. त्याचे पीसेस कापून घेऊयात. काय सुंदर सेट झाली आहे बर्फी आणि दिसतेय काय कमाल, म्हणजे अगदी घरच्याच साहित्यात बनवलेली आहे. आणि याची चवही अजिबात कॉम्प्रोमाइज होत नाही बरं का. चवीलाही ती तितकीच छान कमाल लागते. आणि बघा, तुकडेही असे छान वडी पडते ना तसेच पडते, आहे की नाही. अगदी कमी खर्चात कमी त्रासात. खोबऱ्याची वडी पडते ना, अगदी तशी याची वडी पडते. तुम्हाला जर आठवत असेल तर पूर्वीच्या काळी ना शाळेच्या बाहेर दुकानामध्ये ही वडी विकण्यासाठी असायची. अजूनही असेल काही ठिकाणी. कमाल दिसते. एकूण एक वडी छान कट होते. आता ही वडी काय करायचं, डब्यामध्ये ठेवू शकता. महिनाभर खूप छान टिकते ही. म्हणजे अगदी महालक्ष्मीच्या आधी किंवा तुम्ही प्रवासात असाल, गावी जात असाल महालक्ष्मी बनायला, तर हे अगदी आधीच बनवून घेऊन जाऊ शकता. छान टिकते. आणि मुख्य म्हणजे चव आहे ना अजिबात खरंच कॉम्प्रोमाइज नाही होत. यामध्ये आपण इसेन्स घातलेत आणि तुम्हाला जसं सांगितलं की गव्हाच्या पिठाची पण ही सेम प्रोसेस फॉलो करून करू शकता. कमाल. उगीच तारीफ करायची म्हणून नाही करत, खरंच खूप छान लागते. टुटी फ्रुटीचा स्वाद, इसेन्सचा स्वाद. कमी खर्चात कमी त्रासात बनवून तयार होते. जवळपास 1 किलो वजनी होते हे. पूर्वीच्या काळी ना गावी बऱ्याच लग्न समारंभाला या प्रकारचा बर्फीचा प्रकार बनवला जायचा. रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.